थेट जाऊया आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यावेळेस आपल्या बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। वैदेही, आपण बघतोय की आता तुम्ही माहीम मतदारसंघाच्या इकडे आहात आणि माहीम हा सगळ्यात महत्त्वाचा असा मतदारसंघ या ठिकाणी पाहायला मिळाला होता, कारण हाय व्होल्टेज अशी लढत इथं झाली। राज ठाकरे यांची देखील प्रतिष्ठा इथं पण आलाय, कारण मुलगा स्वतः निवडणुकीच्या रिंगणात पहिल्यांदा उतरलेला आहे। काय सध्याचं चित्र आहे, कारण आता आपण बघतोय मागे लोकांना सोडतायत, किती वेळात या ठिकाणी मतमोजणीला प्रत्यक्षात सुरुवात होईल? वैदेही, नक्कीच आपण बघतोय की माहीम मतदारसंघ हा मनसेसाठी अत्यंत प्रतिष्ठेचा आहे, कारण राज ठाकरे यांचा मुलगा निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, त्याच्यामुळे हा विशेष प्रतिष्ठेचा मानला जातोय। यातच विरोधात असलेल्या शिवसेनेच्या दोनही गटाचे महत्त्वाचे नेते देखील याच मैदानात आहेत। एकूण जर बघितलं तर सध्या माहीम मतदारसंघामध्ये जी आहे ती तयारी जय्यत सुरू असलेली बघायला मिळत आहे। अधिकारी जे आहेत त्यांना अगदी चेकिंग करून आत सोडण्यात आलेलं आहे। आपण बघतोय की प्रत्येक पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांना देखील तपासणी करून आत सोडण्यात येत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। प्रत्येक पक्षाचे जवळपास 15 ते 20 कार्यकर्ते आतमध्ये असतील, जे बूथवर असतील। त्या ठिकाणी जवळपास 16 राऊंड होणार आहेत आणि त्यानंतर आणखीन 2 राऊंड देखील होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आहे। 16 टेबल सध्या आतमध्ये लावण्यात आलेले आहेत, त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाचे 20 कार्यकर्ते हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। तत्पूर्वी त्यांची तपासणी जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे। आपण बघतो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी जी आहे ती पोलिसांची गाडी उभी दिसते, अगदी सीसीटीव्हीची नजर देखील या ठिकाणी कार्यकर्त्यांवर असणार आहे। कशा पद्धतीने कार्यकर्ते या ठिकाणी येतील, जल्लोष करतील आणि या ठिकाणी शक्ती प्रदर्शन होईल का? नक्कीच वैदेही, आपण बघतोय की आम्ही तुमच्याकडून या संदर्भातले सगळे ताजे अपडेट वेळोवेळी घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।